राजेश चषक फुटबॉल स्पर्धा शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळाचा दमदार विजय। राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत रंगलेल्या सामन्यांमध्ये श्री शिवाजी तरुण मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ या संघांनी शानदार खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत पुढील फेरीत प्रवेश केला। सामना क्रमांक 1 श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ। या सामन्यात श्री शिवाजी तरुण मंडळाने आक्रमक खेळ करत 4-0 असा एकतर्फी विजय नोंदवला। सामन्याच्या चौथ्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाने गोल करून खाते उघडले। त्यानंतर 11व्या मिनिटाला करण चव्हाण बंद्रे यांनी सुंदर गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली। रंकाळा तालीम मंडळाचा खेळाडू प्रतीक पाटील याच्याकडून झालेल्या स्वयं गोलमुळे शिवाजी तरुण मंडळ 3-0 अशी भक्कम आघाडीवर गेले। सामन्याच्या 54व्या मिनिटाला यश जांभळे यांनी गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले। शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत साळुंखे, दर्शन पाटील, विशाल पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर रंकाळा तालीम मंडळाकडून विवेक पाटील, सोहम निकम, ओंकार पाटील, रोहित सुतार यांनी चांगला खेळ केला, मात्र संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले। अखेर श्री शिवाजी तरुण मंडळाने 4-0 असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। सामना क्रमांक 2 पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब। या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 4-0 असा दणदणीत विजय मिळवला। 35व्या मिनिटाला आमीन काझी यांनी संघाचे खाते उघडले। त्यानंतर 40व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर आमीन काझी यांनी स्वतःचा दुसरा व संघासाठी दुसरा गोल नोंदवत आघाडी 2-0 केली। सामन्याच्या 67व्या मिनिटाला ओंकार मोरे याच्या अचूक पासवर ऋषिकेश मेथे पाटील यांनी हेडद्वारे सुंदर गोल करत आघाडी 3-0 केली। लगेचच 68व्या मिनिटाला ओंकार मोरे यांनी अप्रतिम गोल करत संघाची आघाडी 4-0 अशी वाढवली। पाटाकडील तालीम मंडळाकडून प्रथमेश हेरेकर, अक्षय पायमल यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर सुभाषनगर फुटबॉल क्लबकडून नितीन पवार, प्रणव सुतार, मोहम्मद मुफ्ताक, आर्यन पंधारे यांनी चांगला खेळ केला, मात्र गोल करण्यात अपयश आले। या सामन्यात शानदार कामगिरीसाठी आमीन काझी यांना सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।